बाथरूम आहे, इथून एंट्री आहे, हे बाथरूम आहे. काय दाखवतेस? टॉयलेट. अरे वा. काच आहे ही आणि शॉवर वगैरे आहे आणि इथून आपण बंद आणि चालू करू. इथे आहे कबर्ड, टी कॉफी साठी आहे. हे टीव्ही कॅबिनेट, इथे एक सोफा ठेवलाय आणि हा मस्त बेड आहे आणि खूप सुंदर रूम आहे ना काव्या? आवडला तुला? इथे ना गॅलरी आहे, तर गॅलरीच्या बाहेर स्विमिंग पूल आहे आणि हा मस्त आद्विक ॲज अ ब्लॉगर मी जिकडे फिरायला जाते, ज्या हॉटेल रूममध्ये आम्ही राहतो त्याची मी रूम टूर देते. तेव्हा मला कमेंटमध्ये खूप जण प्रश्न विचारतात की मी चार्जेस नाही सांगत. तर ॲक्च्युली नाही सांगत. तर प्रत्येक हॉटेलमध्ये जिथे ज्या ठिकाणी जातो तिथे सीझन वाईज वीकडेज वीकेंडला ना चार्जेस वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे मी नाही सांगत. तर कोणत्याही हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा 1 डे 1 नाईट आणि फॉर कपल असे ते पॅकेज असतात. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला 10 ते 16 हजारापर्यंतचा GST पकडून खर्च येऊ शकतो. यामध्ये ना फॉर 2 पीपल 1 डे 1 नाईट असा स्टे आणि त्याच्यामध्ये ना ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. गुगलवरती जर तुम्ही क्लिक रिसॉर्ट बाय झुपर असं सर्च केलं तर तुम्हाला या हॉटेलचे सर्व डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल. तर मी मस्त फ्रेश झाली आहे आणि मुलं स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करण्यासाठी गेले. तर खूप मस्त रिसॉर्ट आहे हे. तर गुगलवरतीच सर्च केलेलं आम्ही आणि 15 दिवस आधीच रिझर्वेशन करून ठेवलं होतं, बुकिंग करून ठेवलं होतं. तर इकडे रिसेप्शन आहे. बाळ कुठे आलं? बाळ डायपरवर बाळ, काळूबाई वरून डायपरवर बाळ, काळूबाई वरून डायरेक्ट कुठं आणलं तुला? सरप्राईज है ना? कशी बघतीये? आता चला स्विमिंग पूलला जायचं म्हणजे बाबूला ना लाड करून. बाळा बाला जा तू. बाळाला पायऱ्यांवर बसवलास. बाळा तू आपला इकडूनच बघ. एवढं काही खोल नाहीये ना, पाय तर टेकव. कोण ओरडत आहे? तू चालू शकतो आदवी, पाण्यात चालू शकतो. तुझी हाईट एवढी खाली जाते म्हणजे खोलच आहे ना. कमरेच्या पण तिला अशी ट्रेनिंग देत होते, ते स्विमिंगचे होते. आणि तू तर काय कडेलच बसायचं का? पण तिची हाईट पोहोचेल ना. पण ती नाही ना जाणार पाण्यात, हळूहळू जा. अर्ध्यात नाही गेली तर याच्यात कधी
तो टैक्स वगैरह सब इंक्लूडेड। हेलो, फाइन है मैडम, है ना भाई, है ना? 500। आपके कौन है? हाँ तो जोर से बोला। हाँ, मम्मी पापा कहाँ पर है? हाँ चल यहाँ पर देख। हाँ 1 2 3 4 बॉल है आप लोग के सामने। एक बॉल ले लो, एक 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 एक। हाँ ओके, आप यहाँ पर रख दो। आप बढ़िए यहाँ पर। हाँ एक इसको यहाँ पर बाहर। सर आपके सामने दीदी, दिस इज कॉटन बॉल है। अभी हम सर पहले उनका मम्मी को और डैडी को पता है ना सर, ये तो उनका डैडी और मम्मी क्या बोलेगा, बच्चे को बुलाया और कुछ भी थमा दिया है कि डर लगता है। दीदी दिस इज कॉटन बॉल है। सर पकड़े सर, सॉरी चलिए माफ, ऐसा पकड़। क्या नाम सर अपना? विजय। विजय भाई, भगवान खुश रहेगा आपको। सर ऐसे पकड़ना सर। वो देखो सॉफ्ट है, हार्ड है? सॉफ्ट है। मेहरबानी। विच कलर? ग्रीन। ग्रीन। ऐसा पकड़ना सर, और बच्चों के सामने ऐसा बोलो 1 2 3। एक नहीं ऐसा। हाँ 1 2 3। थैंक यू। बोलो 1 2 3। 1 2 3। इंग्लिश आता है भाई साहब, इंग्लिश आता है। तो ऐसे बोलो 1 2 3 4 5 नहीं आता है ना। एक और 2 और ये 3। सॉरी यार दीदी, अब ये बोल है ना, अब ये 1 2 3 बोलेगा। अब ये बोल कहाँ पर जाएगा? ये देवी का देखो सर में जाएगा, इनके माथे में जाएगा, और इनका देखो नोजी से निकलेगा। दोनों बच्चे लोग फूक मारो, थूकना नहीं है। 1 2 3 4। बेटा ग्रीन कलर का बॉल है आप लोग के सामने, आप बाबर ध्यान से देखना। 1 और 2 और ये 3। फूक मार बेटा, वहां पर देख। और जाओ जाओ जा जल्दी जा। एक चले गए। इतना बड़ा बॉल देखिए बच्चे का सर में गया। देखो टच करके बॉल आया कि नहीं? अब चेक कर। यस या नो? सर इतना बड़ा बॉल है ना, बच्चे का सर में गया। देखो नाक में आ गया। अभी नाक पे डंडा मारेगा तो नाक से बोल दिया। सर डंडा मारो। मारो मारो। देखा उनका पापा कितना अच्छा है। घर में अंकल, घर में मौका नहीं मिलता मारने है ना, है कि नहीं? सॉरी यार। लुक 1 2 3 ये 4 है कि नहीं? ओके बेटा, सर बच्चे लोग के लिए बताया है कि नहीं? थैंक यू भाई। अभी बढ़िया वाला सर मेरे पास में रुमाल है। तर ना आता आहे ना आम्ही जेवायला जाणार आहे, तर मी ना एक गोष्ट दाखवते. तर एक कर्टन जे आहेत ना त्याला बटन आहे, ते बटन दाबलं की कर्टन लागतात पूर्ण विंडोचे आणि ओपन सुद्धा होतात. तर मी दाखवते आता ते. तर हे ना बटन आहे कर्टनचं. तर मी बंद करते. तर खूप मस्त आहे हा रूम, स्पेशियस आहे
आणि हे दुपारी मला आधी कळलंच नाही की ॲटोमॅटिक का होतंय. मी चार्जर लावलाय तिथे, तर नंतर मग ते वरती लिहिलेलं पण वाचलं. तर भारी वाटलं मला हे जरा, म्हटलं व्हिडिओमधून दाखवते. तर आता आम्ही जेवायला जाणार आहोत आणि हा व्लॉग पण मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तर आता आम्ही पंचगणीला आहोत. तिथून जवळ महाबळेश्वर आहे, एक अर्ध्या पाऊण तासावरती आहे. तर उद्या तिकडे गेलो तर तिकडचं थोडंफार काहीतरी शूट करेल, त्याचा पण व्लॉग बनवेल, तो पण तुमच्याशी शेअर करेल. तर चला, तर मग हा व्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तर बाय बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. बाय.